राष्ट्रकूट राजांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे काही वैभवशाली साम्राज्य तयार केलेलं, तर या त्यांच्या साम्राज्यामध्ये 7.5 लाख गावं होती. ओह, 7.5 लाख. हा, आणि त्यांनी फक्त प्रदेशच जिंकला नव्हता, तर त्याचा सांभाळ देखील तसं ते करत होते त्यांच्या प्रजेचं. बरं, त्यांच्या राज्यकारभाराबद्दल जर बोलायचं झालं तर दक्षिणेमध्ये ते चालुक्यांचे सामंत होते. तर त्यांची जेवढी व्यवस्था होती, प्रशासन व्यवस्था, राज्यकारभार चालवायची व्यवस्था, हे सर्व चालुक्यांसारखीच होती. आणि उत्तरेमध्ये जी प्रशासन व्यवस्था होती ते उत्तरेतल्या राजघराण्यासारखी त्यांनी ठेवलेली होती. अच्छा. हा, आणि त्यांचं अस्तित्व कसं संपुष्टात आलं हे जर बघायला गेलो आपण, तर कल्याणीचे जे चालुक्य होते त्यांचा राजा होता तैलप दुसरा, आणि राष्ट्रकूटांचा राजा कर्क दुसरा. यांचं परत म्हणजे युद्ध सुरू होतं, आणि या युद्धामध्ये राष्ट्रकूटांचा राजा असतो कर्क दुसरा, याचा पराभव होतो, आणि परत एकदा जे कल्याणीचे चालुक्य होते त्यांचा उदय होतो.